देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एक यशस्वी पाऊल म्हणून 29 मे पासून देशभरात एकाच वेळी विकसित कृषी संकल्प अभियान केंद्र शासनातर्फे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असून या अभियानाच्या अमरावती जिल्ह्यातील यशस्वीतेची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर यांच्याकडे देण्यात आली आहे। या दरम्यान 29 मे ते 12 जून या कालावधीत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, कृषी विभाग आत्म्याचे विविध अधिकारी तसेच कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे विविध कृषी शास्त्रज्ञ, विषय विशेषज्ञ, कोरोमंडल इंडिया लिमिटेड, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व प्रगतिशील शेतकरी वर्तमानातील शेतीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना करणार आहेत। या शेती आणि शेती विकासाशी संबंधित विकसित कृषी संकल्प अभियानात शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा जिल्हा अमरावतीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर के.पी. सिंह यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघ येथील पत्रकार परिषदेत केले। सर नमस्कार, मी डॉक्टर के.पी. सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा जिल्हा अमरावती या केंद्रीय कृषि मंत्रालय, केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्रालय द्वारा आयोजित या खरीप पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या पूर्ण देशामध्ये सुरू होणार आहे 29 मई ते 12 जूनपर्यंत। त्या 15वाडा खरीप पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, नवीन जातींचा वापर कसा करायचा, माती पाणी परीक्षण अहवालबद्दल त्यांची माहिती पूर्णतः अवगत करणे, नैसर्गिक शेतीबद्दल माहिती देणे। आपल्याला असं माहिती आहे की आपण मागे 50-60 वर्षापासून नुसतं रसायनची शेती करून राहिलो, त्याच्यामध्ये मातीचा कस खराब झालेला आहे। त्याच्याकरता नैसर्गिक शेतीला कसा चालना देता येईल त्याच्याबद्दल ते माहिती देणार आहे। आणि या प्रशिक्षण प्रोग्राममध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद नई दिल्लीचे सायंटिस्ट, डॉक्टर पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोलाचे सायंटिस्ट, कृषी विज्ञान केंद्राचे सगळे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट, इफ्कोचे सगळे अधिकारी, कोरोमंडलचे अधिकारी नवीन माहिती सगळा देणार आहे। याच्यासोबत जे FPO आहे, प्रगतशील शेतकरी आहे, या सगळे लोकांचा या टीममध्ये सहभाग होणार आहे। ह्या 15वाडा 29 मई ते 12 जूनपर्यंत चालणार आहे। याच्यामध्ये प्रत्येक दिवशी एक कृषी विज्ञान केंद्र 2 टीम बनवलेल्या आहे। त्या दोन्ही टीममध्ये 4 शास्त्रज्ञ राहणार आहे आणि एका दिवशी एक टीमने 3 गाव म्हणजे 2 टीमने 6 गाव कव्हर करणार आहे। या टीममध्ये जवळपास 18,000 शेतकरी त्या 15 दिवसामध्ये सम्मिलित होणार आहे आणि त्याची माहिती सुद्धा देणार आहे। याच्यामध्ये ड्रोनचा सुद्धा वापर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कसा करायचा याच्याबद्दल माहिती त्या इको आणि कोरोमंडलचे कर्मचारी इथे स्वतः हजर राहून त्याची माहिती देणार आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।